संध्याकाळी होणाऱ्या गटनेत्याचा ठराव घेतला जाईल. संजय शिरसाट, जेव्हा आपण विजयी होतो तेव्हा पक्षाच्या नेत्याला आपण भेटलं पाहिजे, कारण त्यांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये गटनेत्यांचा ठराव घेतला जाईल. तीनही पक्षांचे नेते एकत्र बसतील आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे ठरेल. कदाचित उद्या शपथविधी होईल आणि प्रत्येक पक्षाच्या आमदाराला आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही आमचीही इच्छा आहे. सर, काय भेटीमध्ये काय झालं? मुख्यमंत्र्यांचा मूड कसा होता? काय म्हणाले मुख्यमंत्री? मुख्यमंत्र्यांचा मूड अत्यंत चांगला होता. एक ठरलेलं असतं की आपण जेव्हा निवडून येतो त्या टायमाला पक्षाचा नेता यांना भेटलं पाहिजे. त्यांच्या ज्या शुभेच्छा आपल्या पाठीशी होत्या, ज्याच्या सहकार्यामुळे आपण निवडून आलो, त्यांची भेट घेणं आणि पुढील दिशा काय ठरवली त्याबद्दल थोडीशी चौकशी करेल. तर आता त्यांनी मला मुख्यमंत्री स्वतः बोलले की आता ते कोणती एक मिटिंग करून संध्याकाळी आमच्या आमदारांची जॉईंटली मिटिंग घेणार आहेत. त्या मिटिंगमध्ये कदाचित ठरावसुद्धा घेतले जाईल गटनेत्यांचा आणि त्यानंतरची प्रक्रिया ही ठरल्याप्रमाणे होणार. गटनेता कोण होईल? शिंदे सर, त्यांचा फक्त ठराव वगैरे जे काही फॉर्मॅलिटी असते ती फॉर्मॅलिटी आम्ही पूर्ण करणार आहोत. अच्छा, याच्यानंतर पुढची प्रक्रिया कशी असेल? कारण की असं म्हणतात की उद्या शपथविधी कदाचित होईल, तर काय शक्यता आहेत? कितीपर्यंत? बघा, आता हे वरिष्ठ पातळीचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील, हे तिघं जॉईंट बसतील आणि त्याच्यावर नंतर वरिष्ठांशी म्हणजे दिल्ली मोदी साहेब असतील, अमित शहा असतील, यांची चर्चा करून कोण योग्य याच्यावर डिस्कस होऊन मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर येईल. आणि मला वाटतं कदाचित उद्या शपथविधी होईल, परंतु ह्या लोकांनी निर्णय घेतल्यानंतर तुमची इच्छा व्यक्त केली का मुख्यमंत्र्यांना? प्रत्येक पार्टीचा जो काही आमदार असतो किंवा पदाधिकारी असतो त्याला आपल्या पक्षाचा माणूस मुख्यमंत्री व्हावं असं वाटणं साहजिक आहे. जसं बावनकुळेंना वाटतं, तसं मलाही वाटतं, तसं आणखीन राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही वाटतं. आपल्या पक्षाचा झाला तर आनंदच असतो, परंतु हा निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नसतो. पण तुम्ही तुमची इच्छा व्यक्त केली का मुख्यमंत्र्यांना? आमची इच्छा आहेच ना. आमची इच्छा आहे आमचा मुख्यमंत्री व्हावा, एकनाथ शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा आहे. ही काही लपून राहिलेली नाही. परंतु अखेर सांगितले म्हणजे काय, त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही निवडणूक लढवतो तर निश्चित ते मुख्यमंत्री व्हावेत हा आमची इच्छा असते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.